हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल. आय होप यू गाइज आर डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. तर हा जो आता मी जो व्लॉग चालू केला आहे, तर तुम्हाला कॅप्शनवरनं कळालंच असेल की कुठला असेल. हा मी ॲक्च्युअल लास्ट इयर मी जो मे वेकेशन्समध्ये मी गावी गेलेलो तेव्हा मी शूट केलेला. त्यानंतर मी हा व्लॉग टाकलाच नव्हता, तर मी हा आत्ता टाकतो आहे, जे की ऑलमोस्ट 11 मंथ झाले. ते मला आधीच टाकायला पाहिजे पण मी टाकलं होतं. पण सो मी आता फायनली ह्या व्लॉगचा मुहूर्त आता आला आहे. तर आता ह्या व्लॉगमध्ये मी गेलेलो होतो कुणकेश्वर, खवणे कायॅक्स, आणि अजून भरपूर काय काय मी ह्या व्लॉग्समध्ये जे एक्सप्लोअर केले होते, जे तुम्हाला शेअर करेल. कारण का आता तुम्हाला माहितीच आहे की समर वेकेशन चालू आहे. भरपूर फॅमिलीज कोकणात जातात, मालवण, देवबाग, सोनामी आयलँड्सला वगैरे, निवती बीचला वगैरे. तर मग कुठला बेस्ट टायमिंग आहे जायचा वगैरे, तर मी सगळं ह्या व्लॉगमध्ये कवर केलं. तर हा व्लॉग नक्की तुम्ही एंडपर्यंत बघा. मोस्टली ह्या व्लॉगचे पार्ट 1 पार्ट 2 होईल, कारण का भरपूर खूप काय काय मस्ती आणि खूप काय काय चांगले नवीन प्लेसेस वगैरे मी ह्या व्लॉगमध्ये सांगितले आहेत. तर प्लीज कुठलं स्किप नका करू. तर हा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. तर चला आपण जाऊया माझ्या गावी कोकणात, धामापुरात. The next day. तर मी आहे आता कोकणात, माझ्या गावी धामापुरात. रात्री निघालेलो. तर मग रात्री मी भरपूर वेळ आपल्या गोवा रोडचा अपडेटचे व्लॉग्स दाखवले, तर ते तुम्ही ते चेक करू शकतात. आणि आता अपडेट तसं काय टेक्निकली झालं आहे रोड. आम्ही आरामात मस्त एन्जॉय करत काहीतरी ऑलमोस्ट 9 आवर्समध्ये आलो. तर मग काल सकाळी आम्ही काहीतरी 10:30-11ला आलो, इथे पोचलो. मग त्याच्यानंतर मग थोडा आराम केला. मग काल मग इथे थोडेसे सिनिक पॉईंट्स वगैरे होते, नेहमी जे मी आमचे इथे मळा इथे बोलतात कोकणात. तर मग ते सगळं तिकडे फिरलो. आणि मग त्यानंतर मग रात्री जेवलो वगैरे. आणि आजचा टेक्निकली आमच्या ट्रिपचा डे 1 आहे. तर आम्ही आता चाललो आहे कुणकेश्वरला. आणि मी स्वतः फर्स्ट टाईम इतक्या वर्षामध्ये कोकणात मी फर्स्ट टाईम कुणकेश्वरला चाललो आहे. तर आजचा व्लॉग डे 1 असेल कुणकेश्वर. माझ्या इथून हार्डली 2 तास किंवा 1.5. तर माझ्या इथून हार्डली 2 तास किंवा 1 hour 30 minutesमध्ये पोचू मी. तर कारण का डिस्टन्स इथून टोटल 58-56 किलोमीटर आहे कुणकेश्वर. तो चला, तर मग मी आता तुम्हाला दाखवतो कुणकेश्वरची जर्नी. सो गाईज, आता आम्ही कुणकेश्वरला निघालो आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला कुणकेश्वरची थोडी बॅक स्टोरी सांगतो मी, म्हणजे ते मंदिर कसं बांधलं गेलं आणि मेन रिझन काय होतं. तर आता माझी फ्रेंड वैदेही तुम्हाला एलॅबोरेट करेल की तुम्हाला नक्की एक्झॅक्ट स्टोरी तिला माहिती आहे. मलासुद्धा ही आज कळाली, तर ती सांगेल तुम्हाला. तर बोल वैदेही. हॅलो. कुणकेश्वर ॲक्च्युली माझं आजोळ आहे, म्हणजे माझ्या आईचं माहेर आहे, ते माझं आजोळ आहे. त्याच्यामुळे माझ्या आईकडनं किंवा माझ्या आजोबांकडनं ज्या स्टोरीज म्हणा किंवा त्या क्षेत्राबद्दल जितकं मला माहिती आहे तितकं मी सांगते. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे एक महादेवाचं शिवाचं स्वयंभू लिंग असलेलं मंदिर आहे. आणि या मंदिराला खूप सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याच्यामुळे या क्षेत्राबद्दल अजून छान, म्हणजे लोक इथे आकर्षित होत आहेत आणि लोक इथे येत आहेत. अतिशय सुंदर असं हे क्षेत्र आहे. आणि इथली कथा अशी आहे की एक मुस्लिम नाविक होता, तो त्या समुद्रामधनं फार प्राचीन काळामध्ये एक मुस्लिम नाविक होता, तो त्या समुद्रामधनं जात होता. त्याची नाव घेऊन, त्याची बोट घेऊन तो व्यापारी होता. म्हणजे त्याचा खूप सारा बिझनेसचा जो काही माल होता तो त्याच्या बोटीत होता. आणि तेव्हाच अचानक खूप मोठं वादळ आलेलं होतं. आणि तिथे त्या मंदिराच्या इथेच एक असा दिवा पेटत असलेला त्याला दिसलेला. तेव्हा त्या नाविका, म्हणजे तो जो व्यापारी होता, त्याने तिथून समुद्रामधनंच प्रार्थना केली की तिथे जो कोणी देव आहे तिथे मी त्याचं मंदिर बांधून देईन. हे वादळ सगळं शांत होऊ देत, माझा हा काही व्यापार आहे तो सगळं अगदी व्यवस्थित होऊ दे, तिथे जे काही मंदिर असेल तिथे मी छान जो कोणता देव असेल त्याचं मी मंदिर बांधून देईन असं. सो त्याचा व्यापार चांगला झाला, तो अगदी सुखरूप त्याच्या शहरामध्ये पोचला. आणि नंतर मग त्याने कुणकेश्वरमध्ये येऊन तिथे मंदिर बांधलेलं आहे. आणि मंदिरामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा म्हणजे
प्रवेश करताना समोर त्या व्यापाऱ्याची, त्या मुस्लिम व्यापाऱ्याची समाधी आहे आणि नंतर पुढे मग मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर अशी या कुणकेश्वर क्षेत्राची छोटीशी कथा आहे जी मला माहिती होती. तर तुम्ही पण नक्की या सगळेजण ह्या क्षेत्राला भेट द्यायला. आणि मेन म्हणजे जर तुम्हाला स्पेशली यायचं असेल ना, महाशिवरात्रीला इथे 3 दिवसाचा खूप मोठा जत्रा असते. स्पेशली ऑन द जे म्हणजे आता महाशिवरात्री ज्या दिवशी असेल ना, स्पेशली त्या दिवशी या. तुम्हाला तिकडे खूप काय दशावतार नाटक किंवा त्या रिलेटेड जे काय असेल गोष्टी ना, तर तुम्हाला ते बघायला मिळतील आणि तुम्हाला अजून एक वेगळा एक्सपिरियन्स येईल. तो तर तुम्हाला येईलच. आणि जर तुम्हाला असं निवांत किंवा इव्हनिंग टाईमला जायचं ना, तर तेव्हा जा. कारण का तिकडे जो सनसेट आणि किंवा जे बीच आहे त्याची थंड हवा लागते आपल्याला, तर तुम्हाला ते एक शांत चांगला पीसफुल वाटतं तिकडे. आणि अजून तर खूप काय तिकडे आहे. तर तुम्ही तिथे ब्राह्मणांना सुद्धा जाणार मी विचारीलच. तर आता चला आपण आता निघूया कुणकेश्वरला. बाप्पा मोरया, हर हर महादेव. इथे हे मंदिर सो गाईज आता आम्ही कुणकेश्वर मंदिराच्या इकडे आलोय. हे इथे मागे मंदिर तू पण फर्स्ट टाइम आला, मी पण फर्स्ट टाइम आलोय. कसं वाटलं आतापर्यंत मंदिर म्हणजे एकदम कोकणात तर तू पहिल्यांदा आलाच आहे, पण कुणकेश्वरला मी असं first time मंदिर येतोय. आहे की तुम्हाला समुद्र समोर आणि मंदिर इथे म्हणजे त्याची- एकदम फक्त इथे बघायला भेटेल. तर मित्रांनो आमचं आता दर्शन झालं आहे ॲक्च्युअली आतमध्ये, बट ऑब्व्हियसली ते अलाउड नाही आहे शूटिंग करणं. परिसरात मला जेवढं होतं मी तेवढं दाखवलं. पण मी एक सांगू शकतो, तुम्ही इथे कुणकेश्वर नक्की व्हिजिट. आणि एवढं छान आणि एवढं सगळं ब्युटिफुल आहे ना इकडे, म्हणजे एवढं बेस्ट टाईम तर तुम्ही संध्याकाळी या इथे. कारण का चांगलं म्हणजे दर्शन घ्यायचं आणि मस्त बीचच्या इथे जाऊन थोडा टाईम स्पेंड करू शकतो. आणि इथे फुल सगळीकडे स्नॅक्स कॉर्नर वगैरे छान आहे इथे. तर मला तरी खूप आवडलं. हॅलो मित्रांनो, तर आज आहे आमचा डे 2. आजचा प्लॅन सिम्पल आहे. आज माझ्या इथे वाडीमध्ये पूजा आहे. म्हणजे महापुरुष जे असतं कोकणात, तर तिकडे आता अभिषेक आहे. आणि मग आमच्या वाडीत जे देऊळ आहे तिकडे पूजा आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो कोकणात पूजा आणि कशी केली जाते. आणि त्यानंतर रात्री भजन असतं. तर तुम्हाला कोकणी भजन कसं असतं ते सुद्धा दाखवेल मी डे 2मध्ये. तर चला तर मग आपण ते बघूया. ॲक्च्युअल काल आम्ही कुणकेश्वरानंतर घरी आलो, थोडा आराम वगैरे केला. आणि बाकीचा इकडे थोडा घरी माझा टाईमपास वगैरे केला. कारण का ॲक्च्युअल माझा मित्र आहे सिद्धांत आणि ॲक्च्युअलमध्ये माझा दुसरा मित्र तो सुद्धा फर्स्ट टाईम येतो आहे. तर बाकीच्या कोणाला माहीत नाही की तो येतो आहे. तर इथे आम्ही सगळ्यांना मी सांगतो आहे की फक्त सिद्धांत येतो आहे. तर वीरू आहे तो सरप्राईज आहे सगळ्यांना की तो येतो आहे. आता ते लोक आज रात्री बसमध्ये बसतील आणि मग मी त्यांना उद्या सकाळी पिक करायला जाईल मी एकटाच. ह्यांना सांगणार आहे की मी जरा कामानिमित्त जरा बाहेर जाऊन येतो, तुम्ही इकडेच थांबा. तर हे त्यांना सरप्राईज आहे. तर बघू आता ते कसे रिॲक्ट करेल ते डे 3मध्ये तुम्हाला कळेल. तर आता चला मी तुम्हाला इथे महापुरुषाच्या इकडे घेऊन जातो. बघा ही जी वाट दिसते ना, ही ती महापुरुषाची वाट आहे. अपवित्र पवित्र वा सर्वावस्था यस्मरे पुंडलिकाक्ष सभाय अभ्यंतर सूची आत्मालगन पूजा नव्यादम संप्रोक्षः ठेवा. मी तुझी करतो तू माझी कर.
हाय कर आणि हाय कर हाय. सगळ्या देवतांप्रमाणे सो आता पूजा झाली त्यानंतर आम्ही मस्त जेवलो वरण भात उसळ वगैरे. तर त्यानंतर आम्ही गेलो श्री भगवती देवी टेम्पलच्या इथे. तर इथे खूप मस्त वाटतं जेव्हा संध्याकाळी तुम्ही येऊन बसतात ना. तुम्ही हे व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळालंच असेल किती सुकून आणि पीस वाटतं आहे. तर तुम्ही जर कधी मालवणला जात असाल तर नक्की या टेम्पलला व्हिजिट करा. खूप छान आहे मंदिर हे. सो काही आता मी आलो परत घरी. आम्ही गेलेलो माझ्या इथे भगवती मंदिर आहे. हा सुद्धा ब्लॉग मी बनवला आहे तो तुम्ही माझ्या चॅनलमध्ये बघू शकता. तर आता इथे आमची ब्लॅक कॉफी बनते आणि कोकणात आपल्या मुंबईला जे पहिले दुधाचे पॅप्सी मिळायचे 1-2 रुपयाचे ते इकडे मिळतात आणि आम्ही नेहमी कधी ना कधी आलो तरी ते घेतो. तर आम्ही आता ह्यावेळीचा स्टॉक बघा किती भरला आहे. समर वेकेशनचा एसेन्शियल्स म्हणून आम्ही हा स्टॉक बघा किती भरला आहे दुधाच्या पेप्सीचा. हा तरी थोडा अजून कमी झाला. हा पूर्ण एक ढेर असा होता. तर आता हा थोडा कमी झाला आहे तरी आम्ही याच्या अजून हा स्टॉक रिलोड केला आहे परत. तर तुम्ही सुद्धा असं जर एन्जॉय करता समर वेकेशन तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही सुद्धा कशा प्रकारे एन्जॉय करायचे. मला नक्की आवडेल कमेंट्स वाचायला. कुठला मूवी भूताचा ना आठवत नाही. तू थोडा स्पेसिफाय कर ना. एकत्र चालत असताना एक एक मागून गायब होतात. हा एक मागून काय बोलतात मग तो सांगतो काउंट घेतो. काल काय अलग जातीचा. अरे ते अरे चल एवढं फक्त बेडू का त्याला. मला कुठे ठेवतात भाजी. हो नाही डॉक्टर भेटत नाही बेटा. अगे ते त्यांची देवळाची कामं असतात ना तर ते नाही ते. तर मग मित्रांनो कसा वाटला माझा व्लॉग डे 1 अँड डे 2. तर आता नेक्स्ट व्लॉगमध्ये डे 3, डे 4, डे 5 असेल. तर त्या व्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती आहे कारण का मी गेलेलो निवती बीचला जे की मी फर्स्ट टाईम गेलेलो. आणि मग देवबाग सुनामी आयलँड जिथे सगळे वॉटर स्पोर्ट्स वगैरे होतात ते सगळं केलं आहे कवर. तर स्टे ट्यून राहा. हा व्लॉग विदिन 2-3 दिवसामध्ये मी लगेच रिलीज करेल पार्ट 2 ह्या व्लॉगचा. तर तुम्हाला आत्तापर्यंत हा व्लॉग कसा वाटला पार्ट 1 तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलला आत्तापर्यंत नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा. तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग पार्ट 2. सो गाइस ट्रेजर हंट गेम आता आमचा संपलेला आहे आणि फायनली आम्ही सिद्धू